मारा करेल मात्र तो करण सामोरे फलंदाज पाहतोय आपण निळ्या टीम कडून रोहित. पहिलाच क्रॉस खेळलेला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. एका धावावरती समाधान मानावं लागतं. रोहित या फलंदाजाला स्वतःचं खातं ओपन केलं जातंय. संघाची मात्र धावसंख्या 1 ने वधारते. एका धावेने श्री गणेश होतोय ते मात्र निळ्या टीमची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती. हा चेंडू चांगला आहे. निर्धा चेंडूची सांगता होते. आणि इथं बॅटची एज मंगेश यांच्या पारीचा अंत होतोय. पहिला हात मात्र इथं निडाळ टीमला. समीर जातोय वन डाऊन साठी. आपलं खातं ओपन न करता परतावं लागतंय ते मात्र मंगेश या फलंदाजाला. पाया चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी करण. आणि हा मोठा फटका गेल्या गेल्या मात्र आपला हात खोलतोय. जसं का मात्र पेवेलियन मधूनच सेट होऊन गेलाय हा फलंदाज समीर. पहिला षटकार येतोय निळा टीम साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या मदतीनं 7. 1 बाद 7 अशी धावसंख्या पाहतो आपण धापलकावरती. हॉलंडरची भूमिका घ्या सावळे बी टीम आयोजक. दुसरा चेंडू द्यायचा आहे. नवीनच द्या. चारी साईडला आपण थांबायचं आहे आयोजकांनी. गुलसुंदे टीम इथं पाणी आलेले आपल्याला पाणी पाहिजे होतं ना. एकच धाव ना पंच. एक धाव कंप्लीट झाले. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 1 बाद 8. शॉर्टपिच चेंडू होता त्याला मात्र समीरने फेकून त्याला सीमारेषे बाहेर. तर धावसंख्येला आकार येतोय. काय ओव्हर झाले वाटतं. थांबायचं. थांबा ओव्हर झाले ना. ओव्हर झालेली आहे. हा बॉल हा रन घेऊ नका. ओव्हर झालेली आहे. पहिल्या याला 1 धाव. दुसरा बॉल निर्धाव. तिसऱ्याला बाद. चौथ्याला षटकार. पाचव्याला 1 धाव आणि 6वा चेंडू निर्धाव. म्हणजे ओव्हर झालेली ही रन घेऊ नका. पंच लक्ष द्या आपण. स्ट्राईक समीरला असेल. रोशन गोलंदाजी मार्क होती. रोशन नक्कीच इथं फक्त 9 खेळाडू आहेत. 4 खेळाडू मात्र सरकारचे बाहेर काढायचे आहेत. दुसरी षटक प्रगतीपत्र चालू असताना गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण मोहाचीवाडी टीम कडून. रोशन ना. रोशन
पहिलाच खराब चेंडूची फेकी होते. पंच ओव्हर घोषित करतात, दंडित करतात गोलंदाजाला. सुरुवात मात्र थोडीशी खराब करतोय रोशन. कुठंतरी सरावाचा अभाव जाणवत असेल. पुन्हा मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईट. दोन खराब चेंडूची फेकी करतोय तो मात्र रोशन. सफल आहे, सफल आहे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही रिओ घेऊ शकता काय वाटलं तर. आता मात्र थोडंसं कमबॅक करतोय. हा चेंडू थोडासा मात्र खालून उचली घेतली नाही आणि निर्धा चेंडूची सांगता होते. दापलक पाहतोय आपण 9 या अंकावरती. 10 10 झाल्यात. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा समाचार घेता आला नाही समीर या फलंदाजाला. निर्धा चेंडूची सांगता होते पुन्हा. ते दोन मात्र सोर चेंडूची फेकी केली, ते कुठेतरी मात्र आता भरून काढण्यात यशस्वी झालाय गोलंदाज रोशन. असू दे मात्र निर्धाव. लाईन लेंथ मात्र चांगली गोलंदाजाची. ऑफ लाईन पूर्णपणे कव्हरेज केले. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा बॅटची पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव फेकी करतोय हा गोलंदाज. उर्वरित मात्र शेवटचे 2 चेंडू प्रतिउत्तर शिल्लक असतील. त्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईकला जर रोहित सारखा मोठा फलंदाज आहे त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, पण 4 चेंडू मिस केलेत. कुठेतरी धावसंख्येला मात्र थोडीशी ब्रेक लागलेला दिसतोय. बॅटची समीरच्या पारीचा अंत होतोय. नक्कीच खराब फलंदाजी. शेवटचा चेंडू. सामना थांबवायचा आहे थोडासा. गार्ड द्या त्या फलंदाजाला, बिना गार्डने गेलेला आहे. गार्ड घेऊन जायचं आहे. हॅलो, गार्ड द्यायचं आहे कोणाकडून तरी. दुसरी टीम आहे का गार्ड? कडव आपलं गार्ड असतं तर द्या. 2 धावाची पेनल्टी दिली गेली, ती मात्र बिना गार्डचे खेळायचं नाही मित्रा. काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार आपण. बॅट्समननी गार्ड लावलेला नाहीये. मॅच मध्ये काही झालं, लाईव्ह सामने आहेत. तुम्हाला सुद्धा आम्ही ते उशीर आहेत तर तुम्हाला त्यांना 2 बॉलची पेनल्टी दिलेली आहे. बॅट्समनचा प्रश्न हे कर्जत असोसिएशनचे नियम आहेत राहुल, हे फॉलो करायचे आहेत.
पंच आपण पण चेक करा प्रत्येक फलंदाजाला. गार्ड कंपल्सरी आहे. गार्ड लावले नाही तर पॅनल्टी फिक्स भेटेल प्रत्येक संघाला. मोहाची वाडी उशिरा झालाय, त्यांनी 2 बॉलची पॅनल्टी त्यांना दिली, एका 2 रनाची नाही. ते मान्य केले त्यांनी, नाही 2 बॉलची रनाची आहे पॅनल्टी. काही दुखापत झाली सेंटरला, जर पॅड चेंडू आदळला तर आश्वासन कर्जत कमिटीवर सुद्धा मात्र केस होऊ शकतं, याची दक्षता घेतली जाते. त्यामुळे आपण गार्ड हे कंपल्सरी लावणं गरजेचं आहे. चांगली रंद विकेट मानावं लागेल. 3 धावा तर कंप्लीट केल्यात. राहुल हा खालचा राहुल चांगले मात्र बॅटने मात्र हाफ साईडला कट केला आणि एक चिताच्या चपळ्याने मात्र 3 धाव मात्र कंप्लीट केले गेल्या. चांगली रंद विकेट मानावं लागेल राहीलच्या माध्यमातून. इथे 3 धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 13. प्रत्येक कर्जत तालुक्यातील प्रत्येक आयोजकांना सूचना देण्यात येते आहे की आपण आयोजन करताय तर गार्ड हा कंपल्सरी प्रत्येक फलंदाजांनी लावणं गरजेचं आवश्यक आहे. चेक करायचंय पंचांनी, वाजून दाखवायचंय पंचांना का गार्ड लावून खेळतोय म्हणून. काही दुखापत झाली, सेंटरला चेंडू आदळला तर आयोजकांना आणि असोसिएशन कमिटीला मात्र इथे जेलमध्ये जावं लागेल. पॅड नसला तर आयोजक आपण एक 2 सेंटर पॅड इथं आणून ठेवा सपोर्टरसाठी. आयोजकांनी ती सोय करायची आहे. काही टीमकडे देखील आता आज नेडाळ टीमकडं गार्ड नव्हते म्हणून आता गार्ड देण्यात आले, त्या परंतु आयोजकांनी सोय करायची आहे गार्डची. बॅटची कडा लागून मात्र स्टंपला चेंडू आदळलाय. काय प्रॉब्लेम काय सांगा, आपण रिव्ह्यू घेऊ शकता. राहुल रोहित आपण रिव्ह्यू घेऊ शकता जर, हा चालेल काय हरकत नाही, आम्ही चेक करतोय. इकडे नाही तो बरोबर, कॅमेरा इकडे फिरवलेला नाही, तिकडे पीच वरती कॅमेरा आहे त्यामुळे दिसत नाहीये. कुठे आहे? इथं आहे का? नाही नाही, तो कॅमेरा तिकडे आहे ना. इकडे चेंडू येईल तेव्हा कॅमेरा फिरला जातोय. बरोबर आहे, केटीसी लाईव्ह म्हणते जेवढे कॅमेरा लावायला सांगाल तेवढे कॅमेरा लावू. हा खराब चेंडू नक्कीच पंचांनी स्कोअर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते, एका धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. मात्र सरळ बॅटने जर धावा येत असतील तर आपल्याला बॅट टेडी करण्याची गरज नाही आहे. फक्त 9 प्लेयर आहेत मोहाच्या वाडीच्या टीमकडे, 2 प्लेयर कमी आहेत आणि 9 मध्ये ते खेळत आहेत. शिवाय त्यांना 2 बॉलची पॅनल्टी आहे. दीड बॅटच्या पुढे आलाय का तो? दीड बॅटच्या पुढे आलाय का? रिओ मध्ये चेक करतोय आपण. राहुल टेन्शन नको घेऊ, दीड बॅट मध्ये बघतोय आपण. दोन्ही फलंदाज थांबा तिथेच.
चला तो आता नवीन पॅटर्न आहे तो बाद आहे. थोडस पीच सुटलेलं आहे आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज पोहोचलेला आहे. साहिल यांच्या पारीचा अंत होतोय. रन नाही स्ट्राईक साठी फलंदाज धावला होता. काय काय खेळाडू आले का तुमचे? परंतु आता 1 ओव्हरच्या आतच खेळाडू घेतले जातील, आता नाही. काल सावळी एट्स टीमचा सुद्धा खेळाडू 1 ओव्हर नंतर 1 ओव्हर 3 बॉल झाले होते तेव्हा आला होता, परंतु त्याला बॅटिंग बॉलिंग दिली नव्हती आपण. धावसंख्या किती धावसंख्या झाल्या? 14 धावा धाव फलकावरती. कॉर्नर खेळला फटका, त्या दिशेला करण आहे. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट केली गेली. 15 धावा धाव फलकावरती. हा जबरदस्त फटका, दे धक्का आणि मार छक्का. 6व्या नंबरला 5व्या नंबरला जाऊन फलंदाज षटकार खेचतोय. नक्कीच कुठंतरी या फलंदाजाला थोडे पुढे स्ट्राईक देणं गरजेचं आहे. या षटकाराच्या मदतीने धापाला जाऊन पोहोचले ते 21. हा सुद्धा मोठा फटका आलाय, परंतु थोडासा फटका फसला इथे. उंची जास्त झाली आणि आता हा सुद्धा षटकार होता, चांगला फटका होता. कोण गेला नवीन बॅटर? योगेश. तीन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 21 धावा धावफलकावरती लागल्यात. ह्या धावामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करावं लागेल. अजूनही ओपनिंग फलंदाज क्रीज मध्ये रोहित तैनात आहे. रोहितला आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, हात खोलावा लागतील. अजूनही चौथे षटक प्रगतीपथावर आता चालू होईल आणि अजूनही मैदानामध्ये पीच मध्ये आपण तयार आहोत, सुरक्षित आहेत. गोलंदाजचं नाव काय? किरण, स्वप्नील. बॅट्समन योगेश आहे, गोलंदाज स्वप्नील. शेवटचं षटक मात्र स्वप्नीलच्या हातामध्ये दिलंय. कर्णधार करण यांनी विश्वास दाखवलाय करणने स्वप्नील वरती. तर इथं पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? झालाय, परंतु इथं आणि चांगली रन विकेट मानावं लागेल. जाणतोय रोहित की ही रन किती महत्वाची. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 2300 अंकावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पहिला चेंडूचा खेळ झालाय. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. कुठेतरी जो खेळाडू 1-2 कमी आहेत त्याचा फायदा इथे भेटतोय नेडाळ टीमला. 4 घ्यायचे आहेत. 27 धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीनं. शेवटचं षटक काहीतरी नेडाळ टीमसाठी चांगलं लाभदायक ठरतो की काय? आता इथं बॅटची एज होती, परंतु जीवदान मिळाले पुन्हा रोहितला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्या स्वप्नील या गोलंदाजाने. 27 धावा धावफलकावरती. हा जबरदस्त फटका. हॉलेंडर जायचं त्या दिशेला सुद्धा.
बसले एक ठिकाणी गोळा होऊन. सावळे आयोजक रमेश, काय मीटिंग चालू आहे तुमची? तिकडे पण जा, एखाद क्षेत्ररक्षक जातोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या अंकावरती. आणि इथं मात्र हा चेंडू जातोय, पळतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्येला आता आकार येतोय 35 धावा धावफलकावर. जी धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या इथं आलेली आहे. 2 रनाची पॅनल्टी सुद्धा लागलेली आहे गार्डची. कदाचित ह्या चेंडूवरती 2 धावा किंवा चौकार षटकार आला तर ते कुठेतरी पॅनल्टी भरून निघेल. आणि हा चौकार, 1 बाउन्स चौकार. सावळे टीम, सावळे आयोजक, या चौकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती 2 कमी करा म्हणजे 37. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग आहे, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. चला, गुळसिंदे टीमचा कर्णधार आणि कडाव टीमचा कर्णधार आपली एंट्री फी जमा करा आणि टॉच विन करता या. एंट्री फी असेल 2700 रुपये, 2700 रुपये. ती अगोदर आपण आयोजकांकडे जमा करा आणि टॉच करून घ्या. आणि एंट्री फी न देता जर मैदानामध्ये रवाना झाले 2 रनाची पॅनल्टी एक्स्ट्रा दिली जाईल. ड्रेस कोड कंपल्सरी नसला तर ती पॅनल्टी दिली जाईल. सेंटर पॅड गार्ड जर नसला फलंदाजाला ती पॅनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्यायची. खुर्च्यांवरती बसा, तिथं टॉस बॉक्सला जरा हे द्या. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कव्हरेज करा. अरे आयोजक, तुम्ही टॉच उडवला, इथं कोण नाही. रमेश कुठे गेलाय? विकी चला, दोन्ही टीमची एंट्री फी आलेली आहे, पूर्ण एंट्री आहे. मोजून घ्या ना, तर सांगसाल इथं संघाने का पूर्ण दिले. काळाव टीम आणि गुळसुंदे दोन्ही टीमनी मात्र पूर्ण एंट्री तर आयोजकांकडे जमा केलेली आहे. चला, पंच जा विकी, रमेश पंच जा, रमेश नंदूला लक्ष द्यायला सांग नीट. हा, करण आणि ओपनिंग जोडी. निडाळ टीम, आपला गोलंदाज फक्त 4 पॉवर प्लेचा 4 बॉल टाकू शकतो. 2 बॉलची पॅनल्टी आहे. 2 बॉल तुम्ही कमी टाकला रोहित, आपल्या गोलंदाजाला सांगायचं आहे. फक्त 4 चेंडू आपल्याला फेकले जातील. उद्या लांबचे संघ घेऊ नका रे, ते उशिरा अडकून राहतील तिकडे ट्रॉफिक मध्ये. जास्त करून आडोशी अडकेल. आडोशीच्या जागेवर आपण सोय करून देतो का दुसरा संघ?
विकी चला टाइमपास करू नका मित्रांनो, आधीच आपण उशीर केलेला आहे. रामदेव विकेट मारा करे, मात्र साहिल गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. सामोरे फलंदाज करण. साहिल गोलंदाजी मार्कवरती पाहतो. पहिला चेंडू निर्धाफेकी करतोय. फक्त 4 चेंडू फेकायचे आहेत करणला. मात्र या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 10-12 रन जमवायचे आहेत आपल्या टीम मध्ये. फक्त 3 चेंडू शिल्लक असतील. हॅलो. आणि इथं चांगला सफल फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात. दुसरी धाव पूर्ण होते. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. धावफलक पाहतो आपण धावफलकावरती. फक्त 4 चेंडूचा खेळ होता, त्याचा फायदा मिळालेला आहे मात्र नेडाळ टीमला. नेडाळ टीमला सध्या 2 धावाची पॅनल्टी आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहत असाल आता की कडक नियम लावले गेलेले आहेत. तर कडाव टीम आणि गळसुंदे टीम, आपल्याकडे गार्ड नसतील तर तुम्ही कोणाकडून तरी गार्ड ॲडजस्ट करा. आणि त्या 2 रनची पॅनल्टी, एका रनामुळे मॅच आपली हारते कधी कधी. डोनेवाडी आणि कोण होते डोनेवाडी जोड तुम्हाला? पहिली मॅच झाली ती पहिल्या दिवशी एका रननी मॅच जिंकले डोनेवाडी टीम आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली. जांभूळवाडी. गोलंदाजचं नाव समीर. कोण? रोहित गोलंदाज. एक फिरकी गोलंदाज आहे रोहित, जबरदस्त गोलंदाज आहे. षटकार की चौकार आहे? चौकार. आणि नो बॉल चेक करता हाईट का? नो चेंडू आहे. इथं फ्री हिट दिला जाईल. थोडंसं दंडित केलं इथं थर्ड अंपायर KTC लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आपण स्वतः अजिंक्य सर.
सेंटरला पंच ना आपण थोडं पण थोडंसं मागं राहिलं तर बरं होईल. कारण कॅमेरामध्ये कधी कधी चेंडूची फेकाफेकी झाली तर ते स्टंप दिसणं गरजेचं आहे. मी मगाशीच म्हणलं होतं की चेंडूला टर्न करण्यामध्ये माहिर गोलंदाज रोहित. फलंदाजाचा सर्व खेळ आपण कसा खेळतोय ते सर्व आपल्याला माहिती आहे. म्हणून गोलंदाजी असो फलंदाजी असो एक जबरदस्त खेळाडू आहे निडा टीम मध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला आकार आणून दिला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी हा खेळाडू राहुल. हा एक चांगला चेंडू होता. नो हा जबरदस्त फटका बिग हिट षटकार. 17 धावा या षटकाराच्या मदतीने धापलकावरती पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. अजून 21 धावेंची गरज आहे. बॅटची कडा इथं थोडस एकच धाव. एका धाववरती समाधान. षटक क्रमांक दुसरं संपूर्ण झाले. धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. आता येणारे मात्र 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी करावी लागेल. अजून हे मनीष सारखा मातबदार फलंदाज जायचा बाकी आहे. आणि इथं पाहिलं गेलं चांगला चेंडू आहे. क्रॉस लाईनला फटका मारण्याचा प्रयत्न केला. फलंदाज नाव काय फलंदाजचं? फलंदाजचं नाव काय? स्ट्राईकला फलंदाज रोशन. रोशन रोशन आणि करण अजूनही ओपनिंग जोडी मैदानामध्ये आहे. अशोक ने रोशन आणि करण. रोशन रोशन चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका.
फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याला थोडासा कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढला. एकदा मात्र कंप्लीट केली गेली. करणला स्ट्राईक मिळते. अजून मातबदार फलंदाज आहे. इथं मात्र बॅटची कडा आणि फलंदाज करण यांच्या पारीचा अंत. पहिला हादरा बसतो करण्याच्या स्वरूपामध्ये मोहाचवाडी टीमला. आता मनीष मात्र जातो वन डाऊन साठी मैदानामध्ये. 18 नंबरची जर्सी, नक्कीच विराट कोहलीचा फॅन. तशी फलंदाजी पण आहे या फलंदाजामध्ये. पाहायला गेलं तर चांगले चांगले सामने मात्र गाजवलेत. लीग सुद्धा कर्जतची लीग, प्रीमियर लीग ह्या फलंदाजाने गाजवून सोडलेली आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. अजून आता येणाऱ्या 9 चेंडू आणि 19 धावेंची गरज, ती मात्र मोहाचवाडी टीमला. आणि फुलटॉस चेंडू, याला मात्र समाचार घेता आला नाही. पण इथं मात्र एक क्षेत्ररक्षकाने समीरने काय केलंय, साहिल मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलंय. आपण या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलंय, पण कदाचित आपल्याला नक्कीच महागडा ठरू शकतो. आणि इथं स्ट्राईक घेतोय मनीष. एकच. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 ने वधारते. धावफलक जाऊन पोहोचले. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 17 धावींची गरज आहे. 7 चेंडू 17. षटक क्रमांक 3 संपूर्णात आले. येणारी 6 चेंडू आणि 17 धावींची गरज. 10ची सरासरी होती, परंतु कुठेतरी ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. अतिशय चांगले षटक पाहायला मिळाले. हे आता चेंडू कोणाच्या हातात देणार, दमछाक पाहायला मिळते. कारण चौथा गोलंदाज कमजोर असेल, त्याचा पुरेपूर फायदा घेईल मनीष. ओपनिंग फलंदाज रोशन अजूनही मैदानामध्ये आहे, तोपर्यंत आशा पलवित असतील. चला जास्त टीम मीटिंग नको, पंच आपण त्यांना ताकीद द्यायचे, आधीच उशीर झालाय. आणि कडाव आणि गुलसंदे यांचा निर्णय काय, क्षेत्ररक्षण की फलंदाजी? क्षेत्ररक्षण. टॉच कोणाचा आहे? टॉच कडाव त्यांचा. गुलसंदे संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण केले क्षेत्ररक्षणसाठी, ते मात्र कडाव टीमला. यानंतर होणारा सामना एक जबरदस्त रोमांचक सामना पाहायला मिळेल. येणारी 6 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणून 17 धावा तुम्हाला करावा लागतील. गोलंदाज अनिल. अनिल गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण अनिलला. आणि थोडीशी चुकी केली रोशननी, ही तर रन होत होती. रन आउट. अनिल रोशन. रोशन मात्र धावचित बाद होतोय. इथं मात्र दुसरा आदरा बसतोय मोहाचवाडी टीमला. यानंतर गुलसुंदे आणि कडाव टीम आपण तयार राहायचे मैदानामध्ये जाण्यासाठी. आणि गुलसिंदे टीम आपण सेंटर पॅड लावून खेळायचे, कारण आपण पनवेल तालुक्यातून आलेले. तुम्हाला नियम सांगतोय आपण.
5 चेंडू आणि 17 धावा. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो या दोन्ही टीम मध्ये. एकीकडे पाहतोय आपण खालापूर तालुक्यातील चौक परिसरातील मात्र नेडाळ टीम, एकीकडे कर्जत तालुक्यातील मोहाचे वाडी नेरल ही टीम. काहीच गरज नव्हती नास्ट्राकच्या फलंदाजाला, काहीच गरज नव्हती. मनीष सारखा फलंदाज आहे वरती, तर काहीच गरज नव्हती इथे. काही खेळाडू इथे मोहाच्या वाडी टीमचे आले नाही, ते कुठेतरी त्या टीमला त्याचा मोबदला भोगावा लागतोय. इथे मात्र पाहिलं गेलं तर फक्त 22 धावा धापलकावरती आहेत आणि अजूनही 16 धाब्यांची गरज. 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार कंपल्सरी खेचावं लागतील. दोन धावा कंप्लीट, 24 धावा धापलकावरती लागल्यात. अजून 14 धाव्यांची गरज. नेडाळ टीम नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करते. एक बॉल 14 धावांची गरज असताना पाहतोय आपण नवीन बॅटर मैदानामध्ये. पूर्णपणे टीम नेडाळ टीमकडे हा सामना झुकलाय आणि कडाव टीम तयार आहे आणि मोहाची वाडी आपण सुद्धा तयार राहायचे काही सेकंड करून घेण्यासाठी. काही गरज नाही आता हे फेर बदल करण्याची. चला कडाव टीम मैदानामध्ये रवाना व्हायचे. फलंदाज सुद्धा मैदानामध्ये रवाना व्हायचे लगेच. गुलसुंदे नेरल मोहाचीवाडी टीम आपला पहिला सामना असेल. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. यापुढे तुम्ही सर्व खेळाडू घेऊन मैदानामध्ये हजर राहा. कुठेतरी तुम्हाला अजय विजय बरेच खेळाडू तुमच्या मागे राहिले, त्यामुळे कुठेतरी पराभवाचे सामोरे जावं लागले. तरी हार मानायची नाहीये. येणारा काळ नक्की तुमचा असेल.